नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या भारत भेटीबद्दल. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा 25 जानेवारीला भारतात आले, अर्थात काल. आज प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे ते प्रमुख पाहुणे होते आणि उद्या सकाळी काही लोकांशी चर्चा करून, काही त्यांचे नियोजित कार्यक्रम करून ते पुढे आपल्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. नेमकं याच मुद्द्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत की बराक ओबामा यांच्या भारत भेटीचं नेमकं फलित काय आहे. ओबामांच्या भेटीवर डाव्या पक्षांनी केलेली टीका ही संयुक्तिक आहे का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या निमित्तानं प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून हजेरी लावणारे बराक ओबामा हे पहिलेच अध्यक्ष आहेत. त्यामुळे या आजच्या सोहळ्याच्या निमित्तानं भारत अमेरिका मैत्रीचे एक नवं पर्व सुरू झालंय का, या तीन प्रश्नांना घेऊन बेधडकमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत. बराक ओबामा यांच्या भारत भेटीच्या निमित्तानं या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत पुण्यावरून आहेत काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, आपल्यासोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर देखील आहेत, आपल्यासोबत उद्योजक आणि चित्रपट निर्माते अभिजित घोलप आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव श्याम जाजू देखील पुण्यावरून आपल्यासोबत आहेत. आपल्यासोबत मुंबईतून अर्थतज्ञ, लेखक, तंत्रज्ञान क्षेत्रातले जाणकार, अभ्यासक, तज्ज्ञ अच्युत गोडबोले सर देखील आहेत. त्यांच्याकडूनही आपण या सगळ्या पैलूंविषयी जाणून घेणार आहोत. मला सुरुवात श्याम जाजू तुमच्यापासून करायची आहे. तुम्ही कसं पाहता की या सगळ्या भारत भेटीचं, ओबामांच्या भारत भेटीचं नेमकं फलित काय असं तुम्हाला वाटतं? कारण जो अणु करार होता तो गेल्या सरकारच्या काळापासून पेंडिंग होता आणि तो या सरकारमध्ये झाला, पण तो कसा झाला, काय झाला हे अजून सरकारने सांगितलं नाही. मात्र डील इज डन असं काल परराष्ट्र खात्याचे सचिव सुजाता सिंह म्हणाल्या. काय म्हणाल तुम्ही? सुरुवात कशी कराल की या भेटीचं नेमकं फलित काय म्हणायचं? आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजपथावर बराक ओबामांचं झालेलं आगमन आणि त्याच्या सर्व देशामध्ये त्याच्याबद्दलचे असलेले रिपरकेशन्स, आणि केवळ देशातच नाही तर संपूर्ण आंतरराष्ट्रीय जगतामध्ये त्याच्याबद्दल असलेलं कुतूहल आणि उत्सुकता ही एक नव्या पर्वाला निर्माण करणारी अशा प्रकारची सुरुवात झालेली आहे. या देशामध्ये प्रजासत्ताक दिनी कुणी ना कुणी परराष्ट्रातले राष्ट्रपती, पंतप्रधान येतात, ही काही नवीन गोष्ट नाही. पण बराक ओबामा हे केवळ एका देशाचे प्रमुख नाही, ते एका आर्थिक महासत्ता असणाऱ्या अशा एका देशाचं नेतृत्व करणारे आंतरराष्ट्रीय व्यक्तित्व आहे. त्यामुळे मोदींनी त्यांना ट्विटरवर निमंत्रण देणं काय, त्यांनी ते स्वीकारणं काय, त्यानंतर त्यांनी ते एक्झिक्यूट करणं, ते आले, ते त्यांनी पाहिलं, ते भेटले आणि ते दोघेही एकमेकांना त्यांनी जिंकलं. याच्यामध्ये मला असं वाटतं जी केमिस्ट्री संपूर्ण देशांनी पाहिली आणि जगाने पाहिली आहे, ही बरेच काही सांगून जाते असं मला वाटतं. केवळ सेलिब्रेशन म्हणून याचं इतकं महत्व नाही, पण आगामी काळात एक व्हिजनरी लीडर म्हणून मोदींनी स्वतःला जे एस्टॅब्लिश केलंय, जी आक्रमक परराष्ट्र नीती घेऊन ते काम करतायत, ज्या ज्या देशात गेले तिथे त्यांनी आपला प्रभाव उमटवला आणि सगळीकडून भारत एक शक्ती केंद्र आहे. भारताला आता कुणी टाळू शकणार नाही. या उलट भारताची दखल घेतल्याशिवाय कोणाचंही काम होणार नाही, अशा प्रकारचं एक आंतरराष्ट्रीय पटलावरचं मोदींचं व्यक्तित्व आणि त्याला दिलेलं प्रतिसाद, ओबामांनी ज्या प्रकारे प्रतिसाद दिला, ही भेट केवळ जसं सगळ्यांनीच म्हटलं, ही एक दोस्ती, फ्रेंडशिप, एक ह्युमन रिलेशन्स, ज्या प्रकारचं इमोशनल आणि संपूर्ण देशाला गवसणी घालणारा अशा प्रकारचे यांचे संबंध. बऱ्याच वेळा कागदावर काय झालं, करार काय झाले, आता निष्पन्न काय होणार, या सगळ्या गोष्टींची चर्चा होणं आवश्यक पण आहे. पण या दोन महाशक्तींनी, भारतही काही कमी नाही आणि भारतासमोर तुम्हाला बोलावंच लागेल, भारताशी बोलण्यात तुमचंही हित आहे असं ज्यावेळा ओबामाला कळतं त्यावेळा ते येतात. ज्यांना आपण व्हिसा नाकारला त्याचं निमंत्रण स्वीकारून त्यांना यावं लागतं आणि ते इथं मोदी कुर्ता घालण्याची इच्छा व्यक्त करतात. मला असं वाटतं की ही फार मोठी अचिव्हमेंट आहे आपल्या देशाच्या दृष्टिकोनातून. बाकी अणूच्या विषयात काय केलं आहे, मेक इन इंडियाच्या विषयात काय होणार आहे, संरक्षण धोरणामध्ये काय होणार आहे, देशाच्या आर्थिक जगतावर त्याचे काय परिणाम आहेत, या सर्व गोष्टी एक पॉझिटिव्ह संकेत याच्याकडे पाहायला पाहिजे असं मला वाटतं. एक नवीन उदय, नवीन परराष्ट्र नीतीचं पर्व आपल्या देशामध्ये सुरू झालंय आणि ते कुणीतरी, आम्ही कुणीतरी याचक आहोत आणि ते कुणीतरी दाते आहेत, असा यातला फरक नाही.
दोघेही बरोबरीचे आहेत, दोघांनी ते मान्य केलंय आणि ओबामांनी तर म्हटलं की आपण मित्र आहोत. दोघं एकमेकाला दोन राष्ट्रांचे प्रमुख नावाने हाक मारतायत, ही किती मोठी अचिव्हमेंट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आजच्या प्रजासत्ताक दिनाचा त्यांचं इथलं आगमन हे देशाच्या आगामी भवितव्याला पुढे नेण्याला निश्चितपणे उपयोगी ठरणार आहे, देशाला पुढे नेणार आहे, यात कोणाची मनात शंका असण्याचं कारण नाही असं तुम्ही म्हणताय. मला रत्नाकर महाजन हाच मुद्दा तुम्हाला विचारायचा आहे की या भेटीचं फलित तुम्ही कसं व्यक्त कराल? कारण अणु करारावरनं जोरदार वादंग तुमच्या सरकारच्या काळामध्ये, आघाडी सरकारच्या काळामध्ये झालेलं होतं, ते पाहिलं होतं. डाव्या पक्षांनी जोरदार टीका केलेली होती. मात्र आता या सरकारने हा करार झाला असं जाहीर केलं, वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा सुरू आहे. या भेटीचं फलित नेमकं आपण काय म्हणायचं? या भेटीचं फलित काय झालं हे आजच्या आज सांगणं अवघड आहे. त्याचं कारण असं की आत्ताचा गेल्या 2 दिवसाचा हा जो कार्यक्रम होता तो मुख्यतः ज्याला इंग्रजीमध्ये PR एक्सरसाइज म्हणतात तोच तो होता. याच्यामध्ये डिप्लोमसी कमी आणि PR जास्त. म्हणजे आजकाल सिनेमातले किंवा नाटकातले कलाकार बोलताना जशी भाषा बोलतात की आमची केमिस्ट्री फार छान जमली, तशी भाषा पंतप्रधान बोलू लागले. भारताच्या इतिहासात आजपर्यंत असं कधी झालं नाही. दुसरं असं की तिकडं केनेडी होते, आयसेनहॉवर होते, इकडं नेहरू होते, लालबहादूर शास्त्री होते, तरीही रिपब्लिक डे परेडला अमेरिकन अध्यक्षाला बोलवण्याचं कुणाच्या मनात आलं नाही. त्याचं कारण असं की रिपब्लिक डे हा प्रजासत्ताक भारताच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो आणि त्यात कुणाला किती सन्मान द्यायचा यावरनं भारताची आंतरराष्ट्रीय राजकारणाविषयीची दृष्टी काय आहे, नवस्वतंत्र देशांच्या मैत्रीविषयीची दृष्टी काय आहे, हे सगळं जग जज करत असतं. म्हणून आजपर्यंत आपण जे लोक बोलवत होतो ते अशा बलाढ्य सत्तेचे प्रमुख नव्हते, तर भारताच्या नंतर स्वतंत्र झालेले देश असतील किंवा भारताशी आधीपासून मैत्रीचे संबंध असलेले विकसनशील देश असतील, यांच्या लोकांना एकत्र घेऊन त्यांच्याबरोबर सौहार्द, बंधुभाव, एका पातळीवरची रिलेशन्स अशा प्रकारे म्हणजे बराक ओबामांना बोलवणं गैर आहे असं तुम्हाला वाटतं का महाजन? नाही, याचं औचित्य मला समजलं नाही एवढंच मी म्हणेन. कारण जर आजपर्यंत एकाही पंतप्रधानांनी अमेरिकन अध्यक्षाला एवढा मोठा मान दिला नाही तर आत्ताच देण्याचं संयुक्तिक कारण काय, एवढंच मला म्हणायचं. पण ते जाऊ दे, आता ते येऊन गेले. आता मुद्दा असा आहे की आज घडीला म्हणजे वैयक्तिक मैत्री जुळली, म्हणजे आता 4 महिन्यात एखाद्याची वैयक्तिक मैत्री जुळत असेल तर ती मैत्री जादूचीच म्हटली पाहिजे. पण आता जुळली आहे मैत्री. पण हे जे काही झालं म्हणजे उदाहरणार्थ न्यूक्लिअर ट्रीटी म्हणजे अणुकराराला डाव्यांनी वैचारिक पाठिंब्यावर, वैचारिक भूमिकेवर विरोध केलेला होता हे समजू शकतं. पण भारतीय जनता पक्षानं सुद्धा याला प्राणपणाने विरोध केलेला होता. तो कशावर केलेला होता? त्यातला एक जो लायबिलिटी क्लॉज आहे त्याच्यावर केलेला होता. आणि आता जर आपण बघितलं तर नेमका लायबिलिटी क्लॉजच अत्यंत मोघम ठेवलेला आहे. एवढंच नाही तर जर समजा ऍक्सिडेंट झाला तर त्या ऍक्सिडेंटचं कॉम्पेन्सेशन देण्यासाठी संबंधित यंत्रणांना आपल्या देशातल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या विमा कंपन्या करोडो रुपये त्यांना उपलब्ध करून देणार आहेत. हा काय समपातळीवरचा करार आहे काय? तेव्हा अशा अनेक गोष्टी बोलता येतील. तूर्त असं म्हणता येईल की त्यांच्या परंपरेप्रमाणे, आपल्या नव्या पंतप्रधानांच्या परंपरेप्रमाणे एक अतिउत्कृष्ट सुसंघटित इव्हेंट आणि चांगला PR एक्सरसाइज असं या प्रसंगाचं वर्णन करावं लागेल. श्याम जाजू काय म्हणाला? हा PR एक्सरसाइज केला भाजप सरकारने असा थेट आरोप करतात रत्नाकर महाजन. एकतर आजपर्यंतच्या कुठल्याही पंतप्रधानांनी इतक्या मोठ्या महासत्तेच्या पंतप्रधानांना बोलवण्याचं धाडस दाखवलं नाही, हिंमत केली नाही किंवा तिकडून रिस्पॉन्स आला नाही. स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षानंतर अशा महासत्तेच्या प्रमुखाला यावं लागलं. विदिन नो मिनिट त्यांनी त्याचं निमंत्रण स्वीकारलं. याचं एखाद्या कार्यक्रमामध्ये कोणीतरी मोठा पाहुणा आला तर त्याचं ज्याला बोलवणार आहे त्याचं स्वाभाविकपणे श्रेय वाढतं, त्याचं व्यक्तित्व त्याच्यावरून आलं. यांच्यामुळे हे आले. आता हेही बिलकुल आमच्या देशाची, आमच्या देशाच्या पंतप्रधानांची अशा प्रकारची वाढलेली प्रतिमा हा तर सगळ्या देशाला अभिमानाची गोष्ट आहे ना. उद्या समजा आम्ही बोलावलं आणि त्यांनी नाकारलं असतं तर त्याचे रिपरकेशन काय झाले असते? बघा यांचं क्रेडिट, यांना काही भीक घातली नाही,
त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारे आमच्या देशात ते आलेले आहेत, त्यांना यावं लागलं काही असेल, आणि काय काय गोष्टी झाल्या, काय काय बिझनेस झाल्या, ते तर आगामी काळामध्ये सगळं सिद्ध होणार आहे. त्यामुळे अशा प्रकारचं अवलक्षण दाखवणं आणि छोटं मन दाखवणं हे कुठल्याही प्रमुख राजकीय पक्षाला शोभत नाही. मला असं वाटतं की प्रजासत्ताक दिनामध्ये कुठलंही राजकारण न आणता याचं मुक्तकंठानं स्वागत केलं पाहिजे. देशाच्या हिताचा पण विचार केला तुम्ही जे पाहिजे. सांगताय श्यामजाजी, त्या तुम्ही जे दृष्टिकोनातून सांगताय ते पाहिलं महाजन पाहिजे. साहेबांना पटत नाहीये. महाजन साहेब काय म्हणत आहात तुम्ही? नाही, ते धाडस बिडस असल्या शालेय पातळीवरच्या चर्चा करण्यात काही अर्थ नाही. कारण तो आंतरराष्ट्रीय कूटनीती, आंतरराष्ट्रीय राजकारणाशी संबंधित प्रश्न आहे, किंवा धाडस कुणी काय केलं कुणी काय केलं असल्या शालेय पातळीवरच्या चर्चेला काही अर्थ नाही. तेव्हा धाडसाचा प्रश्न नाही, प्रश्न तुमच्या प्रायोरिटीचा आहे, प्रश्न तुमच्या प्राथमिकतेचा आहे. आशिया खंडातील मोठा नवस्वतंत्र लोकशाही देश म्हणून आपण अन्य लोकशाही देशांच्या संदर्भात काय व्यवहार ठेवतो, नवस्वतंत्र देशांसंबंधी नव्यानं प्रस्थापित करण्याच्या संबंधांविषयी काय विचार करतो, ह्याच्या एका आंतरराष्ट्रीय परिप्रेक्ष्याशी संबंधित असलेला तो निर्णय आहे. त्यामुळं धाडसा बिडसाचं काही बोलायचं कारण नाही, आणि आम्हाला घाबरायचंही काही कारण नाही. कारण ते आता पंतप्रधान आहेत, त्यांना वाटेल ते करणार, पण ते जे करतायत त्याचं देशाच्या दृष्टीनं काय परिणाम होतील याचं विश्लेषण करणं हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत लोकशाही अधिकार आहे, हक्क आहे. त्यामुळे जर कुणी असं व्यक्त केलं तर ते घाबरले, मग ते अमुकच झाले, अशा बालिश चर्चांना काही अर्थ असतो असं मला वाटत नाही. मला अजित अभ्यंकरांना या चर्चेत आणण्याचे. अजित अभ्यंकर, ज्या प्रकारे आपण बघतोय की हे मुद्दे सगळे समोर येत आहेत, अणुकराराचा मुद्दा असेल किंवा संरक्षण कराराचा असेल, व्यापारविषयक धोरणांच्या संदर्भातला असेल, इंडो US सिओनच्या समिटमध्ये आज दोन्ही नेते बोलले, त्या संदर्भातली वेगळी मतं त्यांनी मांडली. तुम्ही या भेटीकडे कसं बघता की बराक ओबामा प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून येतात आणि भारतातल्या वेगवेगळ्या मुद्द्यांवरती चर्चा होते, अणुकरारासारखा मुद्दा मार्गी लागतो. तुमचं नेमक्या भेटीकडे काय म्हणाल तुम्ही? हे बघा, आपण पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की भारत आणि अमेरिका यांचे संबंध याच्यामध्ये केमिस्ट्री हा विषय महत्वाचा नसून इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्स हा विषय महत्वाचा आहे. हे काही दोन पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्षांच्या मधले वैयक्तिक संबंध नाहीत किंवा वैयक्तिक मैत्रीचे संबंध नाहीयेत. बराक ओबामा भारतात यायचा किंवा न यायचा किंवा केव्हा यायचा जेव्हा निर्णय घेतात त्याच्या आधी त्यांच्या इथं वर्ष त्या भारताशी असलेले राजकीय संबंध, भारताचं त्यांच्या राजकीय व्यूहरचनेतलं स्थान, त्यांच्या बिझनेस लॉबीच्या भारताकडून असलेल्या आर्थिक अपेक्षा, या सगळ्या जागतिक आर्थिक नीतीचा विचार करून ते निर्णय घेतात. आणि भारताने तो तसाच करावा, भारताच्या हितसंबंधांचा आणि एकंदर जागतिक आपल्या भूमिकेचा विचार करून अशी अपेक्षा आहे. तर तसाच तो नरेंद्र मोदींनी करावा अशी आमची निश्चितपणे इच्छा होती, अजूनही आहे. परंतु बराक ओबामांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून भारतात यायला कोणाचा विरोध नाहीये. ते एका देशाचे प्रमुख आहेत, तो एक मोठा देश आहे, त्यांनी भारतामध्ये व्हिजिट करणं याच्याबद्दल कोणाचा आक्षेप असण्याचं कारण नाही. त्यांना रिपब्लिक डेला, प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवणं, ज्याच्यामधून आपण एक वेगळी दिशा, एक वेगळा सिग्नल ज्याला म्हणतो, हा वेगळा संदेश आपण जगाला देतोय. ज्या प्रजासत्ताक दिना आपल्या घटनेचा दिवस आहे तो, आणि ज्या घटनेमध्ये आपण एक स्वातंत्र्य, सॉव्हरेनिटी ज्याला म्हणतो, लोकशाही, समाजवाद ही मूल्य त्याच्यामध्ये आपण लिहिलेली आहेत, धर्मनिरपेक्षता हे मुद्दे लिहिलेले आहे. त्या मूल्यांच्या बद्दल अमेरिकेचा जागतिक व्यवहार काय आहे? अमेरिकेने गेल्या अगदी फार जुनं काळात नाही, मी अगदी बराक ओबामांच्या काळातलं घ्या, त्यांनी लिबिया असेल, सिरिया असेल, इराक असेल, अफगाणिस्तान असेल, या सर्व ठिकाणी त्यांनी काय प्रकारची नीती अवलंबलेली आहे? त्यांनी अक्षरशः लष्करी आक्रमणामध्ये वाढ केलेली आहे, सत्ता उद्ध्वस्त केलेल्या देशांच्या सॉव्हरेनिटी, सार्वभौमत्व हे अतिशय गंभीररित्या चॅलेंज करण्याची कित्येक उदाहरणं सांगता येतील, अगदी सिरिया, लिबियापासून सगळी. लष्करी खर्च अफगाणिस्तानमधला त्यांच्या काळात 5 पट वाढलेला आहे. तेव्हा बराक ओबामांची स्वतःची कारकीर्द सुद्धा याच्यामध्ये फार काही आशादायक नाही. एक दुसरी गोष्ट अशी की भारताच्या बरोबरचे जे संबंध आहेत त्याच्यामध्ये त्यातल्यात म्हणजे बुश हे मनुष्य अत्यंत वाईट राष्ट्राध्यक्ष ते सगळ्या जगाला माहिती आहे, परंतु भारताच्या बाबतीत त्यांच्या स्वार्थासाठी कसं त्यांची भूमिका थोडी वेगळी होती. बराक ओबामांनी त्यांच्या या दुसऱ्या म्हणजे टर्म मध्ये शेवटी भूमिका जी घेतलेली आहे त्याचं कारण त्यांचे बिझनेस इंटरेस्ट जे आहेत ते बिझनेस इंटरेस्ट याच्या मागे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. आणि मला असं वाटतंय की अमेरिकेच्या हा आंतरराष्ट्रीय नीतीचा भाग आहे, हा याच्यातला महत्वाचा मुद्दा आहे. आणि मगाशी बोलताना जे 2 मुद्दे आले
एक न्यूक्लिअर लायबिलिटी, आपलं न्यूक्लिअर कराराचा आता म्हणजे पुन्हा आपण त्याच्यात समावेश झाला वगैरे बोलण्यात आलं. काय टर्म्स वरती झाला? न्यूक्लिअर लायबिलिटी कायदा जो 2010 साली आपण केला, की ज्याला बीजेपीचा पूर्ण पाठिंबा होता, त्या कायद्याला हरताळ फासणाऱ्या अशा प्रकारच्या काही अटी मान्य झालेल्या असल्याशिवाय तो करार होणं शक्य नाही. करार म्हणजे जे काय अंडरस्टँडिंग झालं, करार झाला काय जाहीर झाला मला माहिती नाही, जे काय अंडरस्टँडिंग झालं असेल ते. दुसरा मुद्दा अजिबात आलेला नाहीये, तो महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे की नरेंद्र मोदी जेव्हा आता सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये जेव्हा गेले होते तिथं, त्यावेळेला पेटंट कायदा जो भारतातला आहे, तो पेटंट कायदा भारतातल्या या जागतिक पातळीवरच्या ज्या मल्टीनॅशनल फार्मास्युटिकल कंपन्या आहेत त्यांना तो बदलून पाहिजे आहे. भारतात 2005 साली नवीन पेटंट कायदा आपण केला, तो WTOच्या सगळ्या ट्रिप्सच्या वगैरे सगळ्या ज्या अटी होत्या इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईटच्या आंतरराष्ट्रीय सगळ्या धरून केला. तरीही भारत त्याला अनुसरूनच भारतातली न्यायालय जो अत्यंत व्यवस्थित त्याचा अंमल करतायत, त्याच्यामुळे या फायझर, नोवार्टिस अशा बड्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांना काही प्रमाणात चाप लागलेला आहे. म्हणून त्यांनी प्रेशर आणले आणि भारतातले इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट हा त्यांना अधिकार, हा म्हणजे कायदा त्यांना बदलून पाहिजे, त्याच्यासाठीचं प्रेशर, त्याची जॉईंट ग्रुप आपण स्थापन केलाय. त्याच्यामध्ये माहिती नाही मला, परंतु त्याच्याबद्दल काय झालं हे पुढे कुठे आलेलं नाहीये. आपण हे सगळ्या मुद्द्यांची बोलतात. आपण हे सगळ्या मुद्द्यांची उकल करूया, चर्चा पुढे न्यायची आपल्याला. मला ब्रेक घ्यायचा, पण ब्रेकपूर्वी गोडबोले सर तुम्हाला विचारायचं आहे की या भेटीकडं तुम्ही अर्थतज्ञ म्हणून, IT क्षेत्रातले एक तज्ज्ञ म्हणून, एक साहित्यिक म्हणून तुम्ही कशा पद्धतीने बघता की बराक ओबामा यांची त्यांच्या अध्यक्षपदाची कारकीर्द आता संपत आलेली असताना भारत भेट होणं, आणि एकीकडं भारत या आशिया खंडामधला एक महत्वाचा देश आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण एक वेगळ्या पद्धतीचं व्यूहनीती करू शकतो आणि एक वेगळं राजकारण करू शकतो, हाच एक भाग आहे की ओबामा यांच्या भेटीचे एक वेगळं काहीतरी फलित भारताच्या दृष्टीने असं तुम्हाला वाटतं? नाही, मला असं वाटतं की ओबामांची जी कारकीर्द होती ती यशस्वी ठरलेली नाही आहे आणि त्या यशस्वी न ठरलेल्या कारकिर्दी आज त्यांचं रेटिंग बघाल अमेरिकेमध्ये फारच कमी आहे आणि त्याच्यात शेवटल्या काळामध्ये काहीतरी एक पॉझिटिव्ह आपण केल्याचं एक चित्र उभं करावं असं ओबामांना वाटणं हे अगदी साहजिकच आहे. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अमेरिका हा अत्यंत स्वतःचा स्वार्थ जपणारा हा देश आहे. हा काही भयंकर परोपकारी वगैरे अशी भयंकर जे आवरणं आणतो तसा तो देश नाही. प्रत्येक गोष्ट स्वतःला त्याचा जो फायदा आहे त्याप्रमाणेच तो देश वागतो. या आपल्याकडे येण्यामागे अमेरिकेमध्ये जी काही मंदी, आता त्यातनं थोडं अमेरिका बाहेर येते पण अजूनही पूर्णपणे बाहेर आलेली नाहीये. आज सुद्धा तुम्ही क्रुगमन आणि स्टिग्लिट्झ आणि अनेक लोकांचे जर का आर्टिकल्स वाचली तर तुमच्या लक्षात येईल की अजून सुद्धा अमेरिका जितक्या प्रमाणात वरती यायला पाहिजे तेवढी आलेली नाही. युरोपचे ते खूपच वांदे चाललेले आहेत अजूनही. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये अमेरिकन उद्योजकांना जास्त मार्केट हवंय, त्यांना जास्त अर्थातच आपल्या वस्तू या खपवायच्या आहेत आणि अर्थातच भारतीय उद्योगांना सुद्धा त्यातनं कसा फायदा होईल, पण त्यातनं अमेरिकन उद्योगांना कसा फायदा होईल असं सगळं त्या अमेरिकन उद्योगांची कॅल्क्युलेशन्स आहेत. म्हणजे स्मार्ट सिटीज घ्या किंवा इतर अनेक गोष्टी घ्या, ज्या डिफेन्स डील्स घ्या किंवा इव्हन न्यूक्लिअर डील घ्या, त्या सगळ्यामध्ये अमेरिकन उद्योगांचा खूप मोठा फायदा त्याच्यात होणार आहे. आणि मला असं वाटतं की हे पर्सनल केमिस्ट्री वगैरे ठीक आहे, त्याला महत्व अजिबात नसतं असं मात्र मला वाटत नाही. आणि ओबामा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष भारतात येणं ही पहिल्यांदाच घडलेली गोष्ट आहे आणि ती माझ्यामध्ये खूप महत्वाची असंही मला वाटतं. पण त्याच्या मागचं अमेरिकन अर्थकारण आणि राजकारण, स्वार्थी राजकारण, उदाहरणार्थ भारताने अफगाणिस्तानमध्ये जास्त रोल घ्यावा, अमेरिकेच्या बाजूने उभं राहावं, इराणच्या विरुद्ध भारताने वागावं, असं जे सातत्याने अमेरिका आपल्यावरती प्रेशर टाकतंय, तो प्रेशर टाकणं हा सुद्धा या भेटीमध्ये एक महत्वाचा भाग होता. म्हणजे या सगळ्या भेटीमध्ये एक अमेरिकन अर्थकारण, राजकारण आणि त्यातला स्वार्थ हे आपल्याला वगळता कामा नये. याचा अर्थ ओबामाने येऊच नाही की काय, तर असं काही मला वाटत नाही. फक्त मला असं वाटतं की आपण आपली नीती जी आहे ती नीती आपल्याला काय योग्य आहे या तऱ्हेने ठरवली पाहिजे आणि ती आपल्याला म्हणजे काय, म्हणजे आपण नेहमी म्हणतो की भारताला योग्य, माझ्या मते भारताला योग्य म्हणजे भारतीय सामान्य जनतेला योग्य. कारण नेहमी आजकाल सगळीकडे भारताला योग्य म्हणजे भारतातल्या पहिल्या फक्त 10-20% योग्य किंवा भारतातल्या फक्त वरिष्ठ वर्गाला योग्य किंवा कॉर्पोरेट्सना योग्य असं जे समजलं जातं तसं न समजता सर्वसामान्यांना जे योग्य आहे अशी धोरणं भारताने राबवली पाहिजे. तर त्यामध्ये अमेरिकेचा जर का सहभाग होत असेल तर अतिशय उत्तम, अशा तऱ्हेचं आपण धोरण राबवलं पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळे कुठल्याही परकीय नेत्याचं किंवा ओबामांचं स्वागत करू नये असं मात्र मला मुळीच वाटत नाही. पण यामध्ये
अमेरिकन स्वार्थी धोरणाला आपण बळी पडू नये असं मात्र मला नक्की वाटतं. अगदी खरं आहे की अमेरिकेच्या स्वार्थी धोरणाला आपण बळी पडलं नाही पाहिजे असं तुम्ही स्पष्टपणे म्हणताय. आणखी काही मुद्दे आपल्याला चर्चेला घ्यायचे आहेत. अभिजित घोलप देखील आपल्या सोबत आहेत. त्यांनाही मला उद्योग क्षेत्रासंदर्भात जे आज इंडो US सीओची मीट झाली, परिषद झाली, त्याच्यामध्ये ज्या नेत्यांनी एकमेकांच्या देशातल्या उद्योजकांना आवाहन केलं तेही मला त्यांच्याशी शेअर करायचं. त्यांना काय वाटतं ते ऐकून घ्यायचं आपल्याला. एक ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर या सगळ्या मुद्द्यांचा भेट. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चेला सुरुवात करतोय आणि चर्चेतले मुद्दे आपण घेतोय ते म्हणजे बराक ओबामा यांच्या भेटीचं नेमकं फलित काय, भारत अमेरिका मैत्रीचं एक नवं पर्व या निमित्ताने सुरू झालंय का. अभिजित घोलप आपल्यासोबत आहेत, उद्योजक आहेत, चित्रपट निर्माते आहेत. आपण त्यांना विचारूया. अभिजित घोलप, तुम्ही एक उद्योजक म्हणून या भेटीकडे कसं पाहता की आजची जी इंडो US सीओची समिट झाली त्यात भारताच्या उद्योजकांनी काही मुद्दे मांडले, काही गोष्टी समोर मांडल्या आणि त्याच्याबद्दल दोन्ही नेत्यांनी देखील आपापल्या भूमिका स्पष्ट केल्या. उद्योजक म्हणून तुम्ही या सगळ्या गोष्टीकडे कसं पाहता? त्यांची ही जी भेट आहे आणि त्याच्या अनुषंगाने आता आपलं जे काही एक समाजकारण राजकारण घडतंय ते मला असं वाटतं की हे खूप आधी व्हायला पाहिजे होतं. ते आता होतंय आणि त्याच्यासाठी एक नागरिक म्हणून माझे पंतप्रधानांना खरंच त्यांचे खूप आभार. कारण आता जर बघितलं तर $100 बिलियन आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि सर्व्हिसेसमधनं जनरेट करतो. $100 बिलियन हा मोठा आकडा आहे आणि त्याच्यानी भारताला आपल्या पूर्णपणे जगाच्या पटलावरती भारताचं स्थान दाखवण्यात आलेलं आहे. आता भारतात जे काही एक्सपोर्टचे रेव्हेन्यूज येतात त्यातले साधारणतः 14% रेव्हेन्यूज हे सॉफ्टवेअरमधनं येतात आणि $100 बिलियनपैकी साधारणतः $70 बिलियन आपले हे US मधनं येतात. त्यामुळे एवढ्या मोठ्या जेव्हा रेव्हेन्यूज आपल्या देशाकडे येतात त्यावेळेला अमेरिकेसारख्या देशाशी मैत्रीपूर्ण संबंध असणं हे अतिशय आवश्यक आहे आणि होतं. पण डेमोक्रॅटिक लीडर की जे बराक ओबामा आहेत किंवा डेमोक्रॅटिक पार्टी अमेरिकेची, त्यांचा कायमच भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निगेटिव्ह होता. म्हणजे स्वतः बराक ओबामांनी पण काही महिन्यांपूर्वी बँगलोरचा उल्लेख जरा थोडासा कुत्सितपणे केला होता. कारण जॉब आउटसोर्सिंग आणि अमेरिकेतले जॉब जाणं हा एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम त्या देशात पण झालेला आहे. बरं, म्हणजे भारतातल्या सॉफ्टवेअरचं सपोर्ट हा अमेरिकेला हा एक व्हॅल्यू चेन म्हणून न होता भारत हा अमेरिकेतले जॉब पळवतो ही जी काही एक चित्र तयार झालं होतं त्याच्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीची अमेरिकेशी असलेली मैत्रीपूर्ण संबंध त्यांचं आपल्याकडे येणं आणि अशा पद्धतीच्या महासत्तेशी आपले होणारे एक जवळीक याचं नक्कीच भारताला फायदा होणार आहे. मी आता थोड्या वेळापूर्वी असं एक थोडासा टोन आला की बराक ओबामांना अमेरिकेत काही विशेष जमलेलं नाहीये आणि त्यांचं करिअर त्यांना डागडुजी लावण्यासाठी ते वाटच बघत होते की कधी इंडियात आपल्याला बोलवतात आम्ही येतो. तर असं काही नाहीये. म्हणजे आपण स्वतःच्या पाठीवरती थाप मारून घेऊया की आपण खूप काहीतरी करतो. पण अजूनही भारताला हत्ती, घोडे आणि माकडं आणि साप असणारा देश अशी त्याची जी इमेज आहे ती इमेज पुसण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, हार्डवेअर इंजिनिअरिंग, मॅन्युफॅक्चरिंगचा हब अशा पद्धतीचं जे काही पोझिशनिंग होत आहे त्याच्यामुळे आपण पूर्ण जगाच्या पटलावरती एक स्वतःचं स्थान निर्माण करू शकतोय. आणि हे करण्यासाठीचं हे जे काही आता स्टेप्स होत आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. अतिशय महत्वाच्या 10-12 वर्षापूर्वीच व्हायला पाहिजे होत्या. ह्या खूप आधीच व्हायला पाहिजेत असं तुम्ही म्हणता. शेजारी तुमच्या रत्नाकर महाजन बसलेत, आपण त्यांना विचारूया. कारण यापूर्वीचं सरकार त्यांचं होतं. ज्या अपेक्षा रत्नाकर महाजन उद्योग जगतातनी आता हे व्यक्त होत आहेत ह्या खूप आधी व्हायला पाहिजे होत्या. आत्ता राजकारण होतंय अशाही भावना येतात. नाही ते ठीक आहे. या भेटीच्या निमित्तानं जो एक युफोरिया किंवा सेन्स ऑफ वेलबिईंग तयार झालेला आहे त्याच्यातून असे उद्गार येतात. त्याचं काही फार गांभीर्यानं दखल घेण्याची गरज नाही. मुद्दा असा की मुळामध्ये बराक ओबामांनी भारतात यावं किंवा भारताच्या पंतप्रधानांनी अमेरिकेत जावं आणि परस्पर सहकार्याचे करार करावेत याला बिलकुल विरोध नाही. मुद्दा रिपब्लिक डेला प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायची काय आवश्यकता होती, ते न बोलवता सुद्धा हे सगळं करता आलं असतं असा मुद्दा आहे. तेव्हा त्यांना बोलवणं किंवा त्याचं स्वागत करणं हे आक्षेपार्ह बिलकुल नाही. रिपब्लिक डे परेडला देणं आणि त्या स्टेजवर त्यांना नेऊन बसवणं हे आक्षेपार्ह आहे. दुसरे दोन मुद्दे अगदी उद्योगधंद्यांच्या दृष्टीने जर बघायचे तर या 2 दिवसाच्या वाटाघाटीतून 2 मुद्दे अनरिझॉल्वडच राहिलेले आहेत. एक, अमेरिकेमध्ये जे भारतीय लोक नोकरी धंदा व्यवसाय करतात त्यांच्याकडनं सोशल सिक्युरिटीसाठी म्हणून जे कॉन्ट्रीब्युशन घेतलं जातं
त्याच्याबद्दलचा जो प्रश्न आहे तो दोन्ही देशांच्या संबंधित यंत्रणांमध्ये अजूनही अनरिझॉल्व्ड आहे. दुसरं असं की त्या देशातल्या अमेरिकेतल्या जवळजवळ 300-350 उद्योग घराण्यांनी किंवा उद्योगपतींनी टॅक्सच्या संदर्भात जी भारत देशाच्या टॅक्स डिपार्टमेंटकडे विविध पिटिशन्स केलेली आहेत की आम्हाला याच्यातून सूट दिली पाहिजे, तोही इश्यू अनरिझॉल्व्ड आहे. त्यामुळे बिझनेसच्या दृष्टीने सुद्धा काही गोष्टी अजूनही करायच्या राहिलेल्या आहेत. त्यामुळं सगळं काही आम्ही करून टाकलेलं आहे आणि आता भारत आणि अमेरिका दोन्हीही स्वर्गाची प्रतिरूपं होत आहेत. अशा प्रकारचा युफोरिया पसरवण्यात काही फारसा अर्थ आहे असं मला वाटतं. श्याम जाजू, काय म्हणाल? हा युफोरिया पसरवला जातोय असं स्पष्टपणे रत्नाकर महाजन म्हणतात. आणि औचित्य आजचंच का? प्रजासत्ताक दिनाचे पाहुणे का? एरवी याआधी पण बराक ओबामा येऊन गेले, तशाच पद्धतीने बोलवता आलं असतं त्यांना. कोणी किती गंभीरपणाने घेतलं की नाही घेतलं यावर ही भेट काही अवलंबून नाही. सगळ्या जगाने मात्र ही भेट गंभीरपणानं घेतलेली आहे. याचं कारण आहे 2005 सालापासून जो विषय आमचा पेंडिंग होता, न्यूक्लिअर सप्लायर ग्रुपचा आम्ही मेंबर नव्हतो आणि आजपर्यंत अशा प्रकारचं त्याच्यामध्ये प्रावधान होतं की अमेरिका केव्हाही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत होतं. अमेरिकेच्या परवानगीशिवाय आम्ही त्याच्यामध्ये काही करू शकणार नाही. आज भारताने त्या माध्यमातून हे सांगितलं आहे की आम्ही आंतरराष्ट्रीय जगतातले जे नॉर्म्स आहेत, संकेत आहेत, त्याचे मेंबर म्हणून आम्ही ते पाळू. पण अमेरिकेला स्वतंत्र असे अधिकार आम्ही देणार नाही. आम्ही लोकशाही प्रधान देश आहे. अणुऊर्जेमध्ये आमचंही काही म्हणणं आहे. आमच्यात केव्हाही त्यांच्या मनामर्जीला आलं आणि ते आमच्यात इंटरफिअर करतील, आमच्यात ढवळाढवळ करतील, आम्हाला डिक्टेट करतील, हे चालणार नाही. हे NSG ग्रुपचा आणि लोकांना असं वाटलं होतं येण्यापूर्वी की अनेक चर्चेच्या फैरी होतील आणि त्यानंतर आपल्याला मेंबरशिप दिली जाईल. पण आज त्यांनी आपल्याला मेंबरशिप देण्याचं कबूल केलंय. चायनाने त्याच्यावर ऑब्जेक्शन सुद्धा घेतलंय. आता चायनाने आज या भारतातल्या स्वतंत्र देशातला नागरिक म्हणून मला आनंद आहे की माझा देश 2005 सालापासून जे करू इच्छित होता, जे आमच्या सगळ्या देशाचा अजेंडा होता, काही एका पार्टीचा अजेंडा नव्हता, तो आज सक्सेस झाला. आता दुसऱ्या देशांनी यांनी नॉर्म पाळले की नाही? ओबामानी घाई केली का? भारताला ओव्हर एस्टिमेट केलं का? मोदींना जास्त भाव दिला का? हे काय विषय का? या देशातल्या कुठल्याही नागरिकाला याचा अभिमान वाटला पाहिजे. बरं, एकच विषय नाही न्यूक्लिअर ग्रुप. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी दोन्ही देश कॉमन पातळीवर आलेले आहेत. आजपर्यंत अमेरिकेचा कोणी प्रतिनिधी या देशात येण्यापूर्वी किंवा आल्यानंतर त्वरित पाकिस्तानकडे जाऊन ज्या प्रकारचं वार्तालाप करतो त्यातून आलेल्या भेटीचं सगळं निघून जातं. श्याम जाजू, रत्नाकर महाजनांना काहीतरी म्हणायचं तुमच्या मुद्द्यावर. पाकिस्तानला त्यांनी जे दहशतवादाचे इशारे दिलेत, रत्नाकर महाजनांना काहीतरी म्हणायचं. महाजन साहेब बोला पटकन. असं आहे की आज त्या भेटीचे आणि वाटाघाटींची जी वृत्त प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये दहशतवाद हा शब्द सुद्धा कुठे दिसत नाहीये. आंतरराष्ट्रीय दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या विषयाची चर्चा या दोघांमध्ये झाली असं वृत्त एकाही वर्तमानपत्रांनी, इंग्रजी, मराठी, हिंदी, कानडी, पंजाबी, गुजराती अशा कुठल्याही वृत्तपत्रांनी दिलेलं नाही. नंबर 1. नंबर 2, ही भेट ठरलेली असताना गेल्या आठवड्यामध्ये अमेरिकेनं अधिकृतपणे असं सांगितलं की आम्हाला भारताशी मैत्री अवश्य हवी आहे, पण पाकिस्तान सोडून नव्हे, नॉट ॲट द कॉस्ट ऑफ पाकिस्तान, असं स्पष्टपणे अमेरिकेनं अधिकृतपणे जाहीर केलेलं आहे. त्यामुळं आजच्या परिस्थितीमध्ये आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या संदर्भात जागतिक पटलावर पाकिस्तानला अलग थलग करण्याचे जे प्रयत्न भारत सरकारच्या वतीने चाललेले होते त्याच्यामध्ये या व्हिजिट पूर्वीच अमेरिकेनं खोडा घातलेला आहे, हेही लक्षात ठेवलं पाहिजे. मला ब्रेक घ्यायचा आहे. ब्रेक पूर्वी अभिजित गुलाब, तुम्हाला हा मुद्दा पटलेला दिसत नाही, थोडक्यात सांगा. ब्रेक नंतर मी परत येतो. अजित अभ्यंकर आणि अच्युत गोडबोलेंना मला बोलायचं. अगदी थोडक्यात. मला असं वाटतं की ही मैत्रीची सुरुवात आहे आणि आपल्याला हे असं कंटिन्यू करायला लागेल. म्हणजे आज ते आलेत आणि 2 दिवसामध्ये आपले 10 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून चालले आहेत असं तर काही ते होणार नाहीये. त्यामुळे ही सुरुवात आहे आणि या सुरुवातीला आपल्याला त्यांचे रिलेशन बिल्ड करत करत, आणि नुसती तेवढी एक महासत्ता नाही, अमेरिका ही एक महासत्ता झाली, पण आपल्याला ब्रिटन, जपान, जर्मनी यांच्याशी पण जवळीक साधायला लागेल. त्यामुळे एकटे बराक ओबामा नाही तर आपल्याला प्रत्येक देशाचे पंतप्रधान आणि त्यांचे राष्ट्रपती आपल्या देशात येणं आणि आपल्या देशाची अख्ख्या जगानी आणि त्यातल्या महासत्तेनी दखल घेणं याची फार गरज आहे. आणि की जी नरेंद्रजी मोदी ही गोष्ट करतायत ती खूप अभिमानास्पद आहे.
धन्यवाद. मला ब्रेक घ्यायचा. ब्रेक नंतर गोडबोले सर येतो तुमच्याकडे. मी ब्रेकची वेळ झालेली आणि अजित अभ्यंकरांना पण या मुद्द्यावर मला विचारायचं आहे. नवमैत्रीचं पर्व आहे का याविषयी बोलतं करायचं आहे. ब्रेक घेऊ. ब्रेक नंतर पटकन भेटू. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. अगदी थोडका वेळ आहे, मला 3 पाहुण्यांकडे जायचं. सुरुवात गोडबोले सर तुमच्यापासून करतो की ज्या प्रकारे या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांना आपण स्पर्श केला, मात्र या विषयी चर्चा करायची तर वेळ कमी पडेल आणि मुद्दे जास्त निघतील अशीच साधारणतः परिस्थिती ग्राह्य मानायला लागेल. मात्र भारत आणि अमेरिका यांच्यात एका नव्या मैत्रीचं पर्व या निमित्तानं सुरू झालं असं आपण म्हणायचं. हो, मला असं वाटतं की राजकीय राष्ट्रांच्या पातळीवर बोलायचं झालं तर असं आपल्याला म्हणावं लागेल, पण त्याच्या मागचं आपल्याला राजकारण आणि अर्थकारण नक्कीच जाणून घ्यावं लागेल. मी एका बाजून त्याचं आपण स्वागत नक्कीच केलं पाहिजे, पण दुसऱ्या बाजूला त्याच्या मागचा अर्थ पण आपल्याला कळला पाहिजे. उदाहरणार्थ मगाशी दहशतवादाचा उल्लेख झाला की दहशतवादाच्या बाबतीत भारत आणि अमेरिका यांच्यात सहकार्य, पण दहशतवाद निर्माण कोणी केला पहिल्यांदा? मी तुम्हाला सांगतो, अल-कायदा कोणी निर्माण केला, आयसिस कोणी निर्माण केली, या सगळ्यामध्ये अमेरिकेच्या राजकारणाचा खूप मोठा हात आहे, हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे. पण तो फार मोठा विषय आहे, आपण त्याकडे नको जायला. दुसरा मुद्दा मला जो मांडायचा, अमेरिकन जी गुंतवणूक येते ती कुठल्या तऱ्हेच्या उद्योगात येते हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता स्मार्ट सिटीज, मी आता तोही फार मोठा विषय आहे. म्हणजे ट्रॅफिक कंजेशन झालं तर सेन्सर्स लावून ते कसं मोजता येईल, हे सगळं ठीक आहे, पण कंजेशन होतच कशाला? जर का पब्लिक ट्रान्सपोर्टेशन अतिशय चांगला जर का तुम्ही केलात तर एवढ्या प्रायव्हेट गाड्या रस्त्यावरच एवढ्या कशाला पाहिजे, असं अनेक त्याच्यात मुद्दे आहेत. तिसरा मुद्दा हा खूप महत्वाचा आहे की अमेरिकन ज्यात आपल्याला गुंतवणुकीची खरी गरज आहे, म्हणजे जिथे कुपोषण आहे किंवा खेडोपाड्यात पाणी आपल्याला हवंय, खेडेगाव गावांमध्ये सुद्धा वीज पोचवायची, आपल्याला शिक्षण पोचवायचं, हेल्थ केअर पोचवायचं आहे, अशा ठिकाणी अमेरिकेची इन्व्हेस्टमेंट येईल का हो, असा तो प्रश्न आहे. तो प्रश्न तो अमेरिकन इन्व्हेस्टमेंट येईल डिफेन्समध्ये, त्याचे मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट्स आहेत, जी लॉकहीड मार्टिन्स वगैरे यांच्याकरता, ती येईल स्मार्ट सिटीजमध्ये, त्या मोटरोला आणि इतर अनेक कंपन्यांकरता त्याकरता कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. पण मी मगाशी म्हणालो त्याप्रमाणे तो तळागाळातल्या लोकांपर्यंत तो पोहोचेल का? तर जी थेरी आहे की ट्रिकल डाऊन होईल, की या सगळ्यामुळे भारतीय उद्योग वाढतील, त्यांचा नफा वाढेल आणि ते ट्रिकल डाऊन होऊन खालपर्यंत येईल, ही थेरी गेल्या 40 वर्षात जगभर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. तेव्हा मला असं वाटतं हा विकास नीतीशी हा निगडीत असा प्रश्न आहे. म्हणजे पुन्हा हे फार व्यापक असं बोलतोय मी. अमेरिकेशी मैत्री करू नये असं माझं मुळीच म्हणणं नाही, अमेरिकेशी व्यापार असू नये असंही माझं मुळीच सुद्धा म्हणणं नाहीये. बरोबर. आपला कंट्रोल सुद्धा नसेल की आपण प्रत्येक बाबतीत कुठे घ्यावं, हे मला मान्य आहे की काही बाबतीत आपल्याला मान्य करावं लागेल. पण ओव्हरऑल फक्त बड्या उद्योगांकडे आणि फक्त ज्याचे ऑटोमेशन जास्त आहे, रोजगार निर्माण होणार नाही, पोल्युशन जास्त होईल आणि अशाच फक्त उद्योगांमध्ये असेच उद्योग जर का वाढणार असतील, लघु उद्योग वाढणार नसतील, शिक्षण आरोग्य जर का वाढणार नसेल, कुपोषण कमी होणार नसेल, तर ते तळागाळापर्यंत आपोआप ट्रिकल डाऊन होऊन जाईल असं मात्र मला वाटत नाही. त्यामुळे या सगळ्या नजरेतनं आपण त्याकडे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. अगदी खरं, या सगळ्या नजरेतनं बघितलं पाहिजे. अजित अभ्यंकर, शेवटी तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही हे नव्या मैत्रीचं पर्व आहे असं मानता की नाही, काय सांगाल या संदर्भात? हे नव्या मैत्रीचं पर्व अजिबात नाहीये. काँग्रेसने जे चुकीचं धोरण न्यूक्लिअर डीलच्या, म्हणजे न्यूक्लिअर आपल्याला काहीतरी पॉवरची गरज आहे, हे मुळात गैरसमज आहे. हे अत्यंत चुकीचं धोरण आहे. तर त्या एका तथाकथित उद्दिष्टाशी निगडीत अशा प्रकारचं धोरण, न्यूक्लिअर सेंट्रिक धोरण, हे आपण करायचं आणि ते न्यूक्लिअर सहकार्य आपल्याला अमेरिकेने, म्हणजे न्यूक्लिअर सप्लाय ग्रुपमध्ये आपल्याला अमेरिकेने पॉझिटिव्ह भूमिका घ्यावी. यासाठी आपण भारताची परराष्ट्र नीती ही अमेरिकेच्या परराष्ट्र नीतीशी सुसंगत राहील असा जो अमेरिकेचा कायदा आहे की ज्याच्या अंतर्गत ते असल्यामुळेच ते हे न्यूक्लिअर डील करू शकले, कंडिशनल आहे, तिथल्या अध्यक्षावर बंधनकारक आहे ती गोष्ट, त्याला आपण बांधून घ्यायचं. म्हणजे थोडक्यात न्यूक्लिअर डील टिकवायचं असेल तर अमेरिकेला जे पाहिजे ते आपण केलं, नाही तर न्यूक्लिअर युरेनियमचा सप्लाय बंद होईल. अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टीला आपण बांधून घ्यायचं. जे काँग्रेसने धोरण सुरू केलं तेच बीजेपीने त्यावेळेला विरोध केला. तर बीजेपी फारच म्हणजे गहन पार्टी आहे, मला त्यांची धोरणं कधीच कळत नाहीत. कारण ज्याच्या त्यांनी विरोध केला होता त्याला पूर्ण पाठिंबा देऊन ते धोरण पुढे नेण्याचा ती नीती राबवत आहेत न्यूक्लिअर डीलच्या बाबतीत. त्यामुळे ते चुकीचं आहे. पॅसिफिकमध्ये किंवा आशियामधला जो भाग आहे पॅसिफिकचा, त्याच्यामध्ये अमेरिकेने आपलं 50% आरमार आता हरवलेलं आहे. तेव्हा भारताचं परराष्ट्र धोरण नेमकं कशाला बांधलं जातंय हे सुद्धा पाहण्याची गरज आहे.
दहशतवादाच्या बद्दल आता गोड बोलले ते बोललं तर खरं आहे. आता अमेरिका एक तर स्वतः दहशतवादी आहे, म्हणजे हा एक मुद्दा आहे, आणि ते दहशतवादाला खतपाणी घालतात हा तर अगदी उघडच आहे. तालिबान आणि आयसिस आणि पाकिस्तानला दहशतवाद हा अमेरिकेच्या पाठिंब्याने निर्मितीशिवाय शक्य नव्हता. आणि आपण अमेरिका भारताला महत्व देते तर एवढं काय पाठ पिटून देते, तेव्हा पाकिस्तानलाही महत्व देत होती अमेरिका, याच्यापेक्षा असं महत्व देत होती. कारण त्यांचे जे त्यावेळेची गरज असते त्याच्यासाठी ते पाय ठेवायला जागा बघतात. त्याच्यामुळे एवढं आपण काही घुरवून जायचं कारण नाहीये. बरोबर. आणि शेवटचा मुद्दा असा, अगदी थोडक्यात. नाही, एक मुद्दा फक्त बोलू द्या मला. पेटंटच्या बद्दलचा मुद्दा सांगतो. आज अमेरिकेमध्ये जो त्यांचा युएस ट्रेड राईट्स ऍक्ट आहे, त्याच्या अंतर्गत स्पेशल 301 म्हणून एक रिपोर्ट असतो. त्याच्या अंतर्गत भारताच्या विरोधी रिपोर्टची सगळी पब्लिक कारवाई त्यांनी सुरू केलेली आहे. मला जाणून घ्यायला आवडेल की या पेटंटच्या संदर्भाने या फार्मास्युटिकल लॉबी जी आहे ती नेमकं म्हणजे त्याच्यात काय आपण यशस्वी झालो आहोत पेटंटच्या मुद्द्यावरती, हे सुद्धा जाणून घेणं महत्वाचं आहे. वेगवेगळे तुम्ही जे मुद्दे भारताच्या अजित अभ्यंकर मांडताय, मला माहित नाही. तुम्ही मुद्दे मांडता त्याच्यावर वेगवेगळ्या मुद्द्यावरती पुढे याच्या भविष्यात निश्चितपणे चर्चा होत राहतील. जाजू, अगदी 30 सेकंदात शेवटी काय सांगाल? नेमकं याचं फलित काय म्हणायचं जनतेने जर विचारलं तर याचं सविस्तर उत्तर भाजप कसं देणार? 30 सेकंदात पुढे आपण सविस्तर चर्चा करू. वेल बिगन इज हाफ डन. एक चांगल्या यशाची ही सुरुवात झाली आहे, एक नवीन पर्वाची सुरुवात झाली आहे. अनेक विषय असे आहेत की ज्यांची आज आम्ही चर्चा करू शकलो नाही. विमान तंत्रज्ञानामध्ये सहकार्य आहे, सुरक्षेमध्ये सहकार्य आहे, गुप्त वार्ता संकलनाचा विषय आहे, दहशतवादाच्या बिमोडाचा विषय आहे, ज्याची सौर ऊर्जेचा विषय आहे. असे अनेक विषय आज आम्ही अस्पर्शित ठेवलेत. अशा अनेक विषयांना या भेटीने स्पर्श केलाय. अनेक काही फ्रुटफुल गोष्टी त्यातून निघणार आहेत आणि येत्या काळात हे सिद्ध होईल की भारत किती याच्यामध्ये फायदेशीर ठरलाय हे निश्चितपणे संपूर्ण देशाला कळणार आहे. येत्या काळात स्पष्ट होईल असं तुम्ही म्हणता. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचे. आणखी काही बरेच मुद्दे आहेत, मात्र वेळेअभावी त्याची चर्चा सविस्तर होणं पुढच्या काही याच्यामध्ये आपण निश्चितपणे सविस्तर चर्चा करू शकतो. मात्र बराक ओबामा यांच्या भारत भेटीमधून फलित काय साध्य झालं हे जनता ज्या वेळेला विचारेल त्यावेळेला सविस्तरपणे सत्ताधाऱ्यांना याची सगळी उत्तरं द्यावी लागतील. मात्र जे मुद्दे अमेरिका इथे येण्यामागं आहेत याचे खरेच प्रश्न सुटणार आहेत का याचाही साकल्याने विचार करण्याची गरज आहे. इथंच थांबू. पहा फक्त IPN लोक.